त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्दीक प्रदेशं विधीन्द्रादि देवो सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे पावन झालो चराचरी शरण शरण आनो शरण शरण
निरंजन मारुती नंदन हे रूप रंजन मारुती नंदन बसलो मेरे कुमार पवन सुत विनती मारो पवन सुत विनती मज हृदयी सद्गुरु जेनी तारीला हा संसार पुरो म्हणून विशेषात्याधारू विवेकावरी मुक्कम करोति वाचालं पंगुं लयेति गिरिं यत्कृतां तमां वन्दे परमानंद माधवं विठ्ठला सांगा बिनवितो तुम्हासी संत मंडळ सुखदेव ऋषी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवा करता घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण देहू निवासी असलेले जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या गाथ्यामधील नामपर प्रकरणातला हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे महाराज. आणि या अभंगामध्ये तुकोबरा नामाविषयी महत्व सांगतात. वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय सप्ताह हा नामपर प्रकरणातल्या अभंगाने सुरुवात होतो. आणि नवे कोणताही सप्ताह असो त्या सप्त्याची सुरुवात नामपर प्रकरणातला अभंग आणि मंगलमय प्रकरणातला अभंग घेऊनच करला जातो. म्हणून आजचा हा अभंग निवडलाय महाराज. आज जर बघितलं आपल्या गावामध्ये जवळपास 11 वर्षापासून सप्ताह चालू आहे. किती? 11 वर्षापासून. आणि हे किती वर्ष आता? 12 वर्षे. आणि याला काय म्हणायचं? 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर याला एक तप पूर्ती सोहळा म्हणायचं. आणि या एक तप पूर्ती सोहळ्यासाठी आजचा अभंग निवडलेला आहे महाराज. आणि या अभंगाचा जर सरळ सरळ अर्थ जर बघितला तर तुकोबराय सांगतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. जर या विश्वामध्ये ह्या जगामध्ये नामस्मरण करून जर कोणी जर व्हायला जर केला असेल तर असं तुम्ही मला दाखवून द्या. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केल्याच्या नंतर विशिष्ट कार्यकाळ केल्यानंतर जर यश नाही भेटलं तर आपण काय म्हणतो? अरे यार याचे प्रयत्न काय झाले? व्हायला गेले. पण तुकोबराय सांगतात नामस्मरण करून जर व्हायला गेला तर असा व्यक्ती जर असेल तर मला दाखवून द्या. असा प्रश्न तुम्हा आम्हाला विचारत नाही. कोणाला विचारतात? सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. तुम्हा आम्हाला प्रश्न विचारित नाही. संत महंत सिद्ध ऋषी की ज्यांनी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, ज्यांनी आयुष्यभर भगवंताचं तपश्चर्या केली, अशा व्यक्तींना तुकोबराय प्रश्न विचारतात की बाबा असा जर व्यक्ती असेल तर मला दाखवून द्या. आणि समोर जाऊन तुकोबराय सांगतात, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडू. जर नाम घेऊनही तरला नसेल तर असा व्यक्ती जर असेल तर मला काय करा? दाखवून द्या. आणि शेवटी तुकोबराय सांगतात सलगीच्या उत्तरा आणि तुका म्हणे क्षमा कर. म्हणजे हे प्रश्न विचारल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात संत महंत आणि सिद्ध ऋषी. कारण तुकोबरा यांच्या लाईनीमधलेच आहे. संताच्या ही लाईनीमध्ये आहे, महंताच्या ही लाईनीमध्ये आहे आणि सिद्ध पुरुषाच्या ही लाईनीमध्ये आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्हाला जर माझा राग आला असेल का तर मी तुम्हाला प्रश्न विचारला, नाम घेऊन जर ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये जर कोणी व्हायला गेला असेल तर मला दाखवून द्या. म्हणून तुमची मी काय मागतो? क्षमा मागतो. असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे महाराज.
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या ह्या जर सेवेचं काही कार्यक्रम भाव जर द्यायचा असेल महाराज, तर या गावामध्ये माझा येण्याचा कधीही संपर्क आला नसता. पण योगायोग असं, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणतंही नातं कमी असतं, पण मित्रत्वाचं नातं हे कधीही कमी नसतं. कितीही दिलं तरी त्याची पूर्णत्व कधीही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या गावामध्ये माझे असलेले 2 मित्र, साईनाथ सर आणि दुसरे म्हणजे आमचे पवार सर, हे दोघंही सर या गावामध्ये असल्यामुळे सहज एक दिवस साईनाथ सरांनी कॉल केला, महाराजांसोबत कॉन्टॅक्ट झाला आणि सर असा आमच्या गावामध्ये तपपूर्ती सोहळा आहे, तुमचं कीर्तन घेतलं तर चालेल का? म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं ज्ञानदान आपल्याला शाळेतही करायचं आणि कीर्तनामधूनही करायचं. खरं सांगायचं म्हणजे मी शिक्षक आता झालो, पण वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून आहे महाराज. परंतु काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर संप्रदायाचा काहीतरी प्रभाव मागे पडत गेला. परंतु ज्यावेळेस नोकरी लागली त्यावेळेस मला आता सुट्टी द्यायची नाही. म्हणून आता पुन्हा एकदा वारकरी संप्रदायासाठी 100% झोकून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून साईनाथ सरांचा आग्रह असतो आज तुमच्या गावामध्ये. खरं सांगायचं म्हणजे 12 वर्ष झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये खरोखर भगवंत अवतरलेले असतात. आज तुमच्या गावामध्ये 12 वर्षापासून सप्ताह चालू आहे आणि या 12व्या वर्षाच्या सप्ताहामधली पहिल्या दिवशीची पहिली सेवा प्राथमिक शिक्षकाकडे आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाव काय? गजानन. म्हणजे अर्थ तुमच्या 12व्या वर्षीची तपपूर्ती सोहळा हे 100% सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. का? तर प्रथम गुरुवंदन गणराया. म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण हा योगायोग आहे. असा कोणत्या गोष्टीचा जुळून आलेला नाही, पण सहज पडला आणि दंडवत घडले अशा पद्धतीची सेवा आहे महाराज. 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 1 तप पूर्ण होतं. 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 1.5 तप पूर्ण होतं. 24 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 2 तप पूर्ण होतं आणि 36 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 3 तप पूर्ण होतं आणि 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सुवर्ण महोत्सव असतो आणि 60 वर्ष झाल्याच्या नंतर हिरक महोत्सव असतो. 75 वर्ष झाल्याच्या नंतर काय? कुठला महोत्सव? अमृत महोत्सव असतो. 75 वर्ष झाल्याच्या नंतर अमृत महोत्सव आहे आणि 100 वर्ष पूर्ण झालं की शताब्दी महोत्सव असतो महाराज. आणि शताब्दी महोत्सव ही तुमच्या गावाने पूर्ण करू अशी भगवंताची चरणी प्रार्थना करतो महाराज. मला सप्ताह घेण्याचा उद्देश काय असतो? का मला काही काम नाही किंवा ह्या महाराज लोकांना काही काम नाही असं काही का? सप्ताह कशासाठी घ्यायचा? कशासाठी घ्यायचा माऊली सप्ताह? का तुमच्याकडे पैसे जास्त झाले म्हणून सप्ताह घ्यायचा? कशासाठी घ्यायचा? की ह्या सप्ताहामधून गावाची काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी युवा संघटनेमध्ये आमच्या युवा कार्यकर्त्यामध्ये काहीतरी विचारामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी सप्ताह घेतला जातो महाराज. आणि हा सप्ताह सहज नाही महाराज. ज्या सप्ताहामध्ये गाथा पारायण ही आहे, ह्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण ही आहे. म्हणून ह्या जर सप्त्याचा विचार केला, ज्ञानोबा आणि माऊली दोन्ही तुमच्या गावामध्ये आज वास्तव्याला आलेले. कारण ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण होतं त्या त्या ठिकाणी साक्षात माऊली अवतरल्याशिवाय राहत नाही. का? तर भाव धरून या Hare
चाल चांगली वाटन त्यावेळेस टाळी वाजा. तुमच्यामुळे अजून त्याला गायनाचा आनंद भेटेल. सप्ताह तुमच्या आमच्यासाठी, तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचे. ज्यावेळेस भजन चांगलं वाटेल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. काय सांगितलं माऊलीने? भाव धरवून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. मनापासून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली महाराज तर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. का तर ज्ञानोबा रायने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. कारण माऊली साधा अवतार होते का? माऊली कोणाचा अवतार होते? विष्णूचा अवतार होते. विष्णूचा अवतार आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि समोर जाऊन सांगता 56 भाषेचा केलहास्य गौरव आणि भर नावी नाव उभारली. महाराज तुम्ही आम्ही आज आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आमच्या मुलाला इंग्रजी आली पाहिजे, आमच्या मुलाला फलाना विषय आला पाहिजे. पण महाराज वयाच्या 16व्या वर्षी कोणत्याही विद्यापीठामध्ये न शिकलेला व्यक्ती 56 भाषेचा गौरव करू शकतो. नुसता मराठीचा नव्हे तर ज्ञानोबा माऊलीने 56 भाषेचा गौरव केला. अशी माऊली म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार होते. म्हणून अशा माऊलीचा गाथा ज्ञानेश्वरीचा पारायण आपल्या गावात होतं. आणि दुसरी गोष्ट, जो वाचेल गाथा त्याचा राहील माथा ठिकाण्यावर. महाराज जो व्यक्ती गाथा वाचल्यानंतर त्याचा जर माथा ठिकाण्यावर राहिला नाही तर त्या गाथाला अर्थ नाही. अशा गाथ्याचं तुमच्या गावामध्ये पारायण होतं महाराज. का तर माऊलीने तुकोबाने दोघांना ही संबंध आयुष्य आपल्या भगवंतासाठी आपल्या पांडुरंगासाठी घातलं. म्हणून या दोघाही संतांचे ग्रंथ आपल्या गावामध्ये आज पाठांतर परंपरा त्याची पारायण होत आहे. म्हणून आपलं गाव आज पवित्र झालं आहे. म्हणून प्रत्येकाने 7ही दिवस कोणीही घरी राहू नका. पण गावाची लोकसंख्या जवळपास 300-400 तेही बऱ्यापैकी मंडपामध्ये आलेले पहिल्याच दिवसापासून. म्हणून सर्वांना ही जे घरी असेल त्यांना ही माझी विनंती आहे की जास्तीत जास्त सप्त्याचा आनंद घ्या. आज पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी तुमची एवढी संख्या खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि तुमचा सप्ताह 12 वर्ष खरोखरच परिपूर्तीला केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा पहिला दिवस आहे नामफळ प्रकरणातला घेतलेला आहे. माऊली सांगता एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. महाराज नामाशिवाय ह्या जगामध्ये काहीही नाही. नामस्मरण जर केलं तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. हे मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंद
पांडुरंगाचे पोवाडे. म्हणून नामस्मरणाविषयी तुकोबराया सांगू शकतात का की त्याच्या आयुष्यामध्ये दुसरा कोणताही धंदा नव्हता. एकच धंदा काय? भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुकोबराया सांगतात नाम घेतल्यावर कोणी ह्या जगामध्ये व्हायला जाऊ शकत नाही महाराज. आजकालच्या साधू महाराज वारकरी संप्रदायाने कधीही भोनगिरी शिकवली नाही. वारकरी संप्रदायाने कधीही ज्ञानच सांगितलेलं नाही. वारकरी संप्रदायाने कधीही चमत्कार सांगितला नाही. तुम्ही म्हणसाल माऊलीला मग रेड्यामुख हा वेद बोलला, तो चमत्कार नाही का? तो चमत्कार नाही, प्रसंग तसा होता. माऊलीला रेड्यावर वेद बोलण्यासाठी प्रसंग आल्यामुळे माऊलीला चमत्कार केला. माऊलीवर प्रसंग आला त्यावेळेस भिंत चालवली. तुकोबरावर प्रसंग आला म्हणून गाथा तारल्या गेला. तुकोबरावर प्रसंग आला म्हणून रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह इथं स्पर्श केल्याना कमी झाला. हे वारकरी संप्रदाय महाराज. याचं फक्त ज्ञान सांगितलं जातं, चमत्कार नाही महाराज. परंतु आज जर बघितलं टीव्हीचं चॅनल जर काढलं तर टीव्हीच्या चॅनल मध्ये एकच दिसतं की ह्या बाबाने हे केलं, त्या बाबाने ते केलं. महाराज त्या लोक वारकरी संप्रदायचे नाही. वारकरी संप्रदाय कधी तुम्हाला ढोंडगिरी शिकवत नाही. एक साधू महाराज कधीही कोणाच्या घरी गेला जेवायला, सर्व भगवंताच्या नामस्मरण करत असताना जेवत असताना तो साधू काय करायचा? नुसता हराड करायचं. त्यावेळेस घरचे विचारायचे महाराज सर्व लोक जेवतात भगवंताचं नामस्मरण करतात, तुम्ही हराड का करता? त्यावेळेस तो साधू सांगायचा माऊली पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय झालं? कुत्र गेलं. परत दुसऱ्या घरी गेल्याच्या नंतर हीच पद्धत करायचा. बाकीचे लोक जेवायचे, भगवंताचं नामस्मरण करायचं. हा काय करायचा? हाड 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 हाड. मग बाकीचे लोक परत विचारायचे महाराज काय झालं? महाराज सांगायचे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये कुत्र घुसलं. वा वा महाराज, इथं तुम्ही कुंटूरमध्ये बसून तुम्हाला अयोध्यामध्ये राम मंदिरामधलं कुत्र दिसतं. वा वा काय सिद्ध पुरुष आहे. परत कुंटूर मधल्या महिला खूप हुशार आहे. एका महिलांना ठरवलं ह्या बाबाला इथं बसून पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामधलं कुत्र दिसतं, इथं बसून अयोध्यामधलं कुत्र दिसतं. म्हणे आता याची 100% परीक्षा बघतेच म्हणे. म्हणजे महाराज उद्या आमच्या घरी जेवायला. म्हणे बर 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 काय हरकत नाही. माऊलीला मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याच्या नंतर प्रत्येकाला काय केलं? तुंप वाढलं. आणि मुद्दामून त्या महाराजाला तुंप वाढलंच नाही, ताटाखाली झाकून ठेवलं. सगळ्याला मस्तपैकी वाढल्याच्या नंतर वदनी कवळ झालं आणि जेवायला सुरुवात झाली. त्यावेळेस त्या साधूला परत हाडाहाड केलं. म्हणे काय झालं महाराज? म्हणे जेजुरीच्या मंदिरामध्ये काय झालं? कुत्र गेले. म्हणे वा वा महाराज किती महान आहे तुम्ही, इथं बसून तुम्हाला जेजुरीच्या मंदिरामधलं कुत्र दिसतं. वा वा तुमच्यासारखे साधू संत आमच्या घरी आल्याच्या नंतर आमचं घर पुण्य झाल्याशिवाय राहणार नाही. मग सर्व जेवायला बसल्याच्या नंतर साधूने सांगितलं माऊली प्रत्येकाला तुम्ही पुरणपोळी वाढली, तूप वाढलं, पण मला तूप का दिलं नाही म्हणे. त्यावेळेस कुंटूरच्या माऊली हुशार आहे. माऊलीनं सांगितलं महाराज तुम्हाला कुंटरमध्ये बसून पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामधलं कुत्र दिसतं, कुंटरमध्ये बसून तुम्हाला अयोध्येच्या मंदिरामधलं कुत्र दिसतं, इथं बसून तुम्हाला जेजुरीच्या मंदिरामधलं कुत्र दिसतं म्हणे. आणि ताटाच्या बाजूला तुमचं तुंपाचं जी वाटी आहे ती वाटी दिसत नाही का महाराज? ही भोदुगिरी वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय जे खरं आहे ते सांगतो. कधी कोणालाही आतापर्यंत तुम्ही जेवढे संतांचं चरित्र बघितलं असं, इथं बसलेले जवळपास सर्व जाणकार माणसं आहे महाराज, साधे माणसं नाही. कारण ह्या मंडपामध्ये बसणारे माणसं त्यांनी काहीतरी पूर्वी जन्मीचं पुण्य असतं. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. तुम्हाला म्हणून विठ्ठल पांडुरंग आवडतात म्हणून तुम्ही इथं बसलेले. म्हणून तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायानं कधीही भोदुगिरी शिकवली नाही. आणि म्हणून तुम्हाला माझा एक आग्रहाचा एक विनंती आहे, तुमच्या लहान मुलांना सुद्धा हरिपाठ देताना सांगा माऊलीनं चमत्कार शिकवला नाही. गाथा सांगताना मुलांना सांगा माऊलीने तुकोबाराने चमत्कार शिकवला नाही. हे ज्ञानाचं भंडार आहे. जे जे लोक भाव धरून ज्ञानेश्वरी वाचत त्याचा माथा ठिकाण्यावर आल्याशिवाय वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी
अज्ञानी माणसाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं कुठं? ज्ञानेश्वरी वाचल्याने. अज्ञानी माणूस जर एखाद्या बुधोबाला सांगितलं की बाबा तुला चमत्कार करून देतो, पण आमची माऊली सांगते ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर तुझं अज्ञान जाईल, चमत्कार करून अज्ञान जाणार नाही महाराज. म्हणून हा नामपर प्रकरणातला अभंग आहे महाराज. तुकोबाराय सांगतात भगवंताचं जर नामस्मरण केलं तर कधीही व्हायला जाऊ शकत नाही महाराज. या नामाविषयी इतकी महिमा आहे, या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुमच्या कुंटुंब एवढं जर गावामध्ये जर गवताची ढिगारी असेल तर एक माचीची काडी जर लावली तर सर्व ढिगारा काय होतो? पेटून जातो. बरं का जी? काय आपल्या गावा एवढ्या तांड्या एवढा जर गवताचा ढिगारा असेल तर एका माचीच्या काडीनं काय होतो? सर्व ढिगारा काय होतो? खाक होतो. बरोबर का? जळून जातो का नाही? जळून जातो ना? तसंच आहे, तुम्ही आयुष्यामध्ये कितीही पाप करा पण एकदा पर्वत जळतील पापाचे. एकदा नामस्मरण करा, सर्व पाप जळून गेल्याशिवाय राहत नाही महाराज. एवढी ताकद नामाची. या नामामध्ये एवढी ताकद आहे ना, फक्त संताने कळली, हे भगवंताला अजिबात कळलं नाही. तुझा नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा महाराज. ज्या भगवंताचं नामस्मरण आहे त्या भगवंतालाच आपल्या नावाविषयी महत्व समजलं नाही महाराज. रामायणामध्ये प्रत्येकाला दृष्टांत माहितच आहे. सेतूचं बांधकाम चालू असताना महाराज, तो सेतू बांधत असताना प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला नाही, पण प्रभू रामचंद्राच्या नावावर सेतू चालत होता. हे कोणी सांगितलं? हनुमंतरायानं सांगितलं. नल आणि नीलला ज्यावेळेस अभिमान आला की आपल्याद्वारे सेतूचं बांधकाम होत आहे, परंतु सहज एक दिवस त्यांना अभिमान आल्याच्या नंतर तो सेतू काय झाला? ढासाळल्या गेला. आणि ढासाळल्याच्या नंतर हनुमंतरायांना बघितलं, म्हणे अरे सेतू बांधत असताना अचानक खाली का चालला? त्यावेळेस हनुमंतरायांना सांगितलं, नल नील तुम्हाला या ठिकाणी अभिमान आलेला आहे. अभिमान केला तुका अभिमान आल्यामुळे हा सेतू खाली जात आहे. तू काय करता? एका दगडावर राग आणि दुसऱ्या दगडावर म लिहिले महाराज. ज्यावेळेस या दोघांना ही अशी प्रक्रिया चालू केली आणि आपोआप सेतू बांधकामासाठी तयार सुरू झाला. आणि हे चालू असताना एक दिवस सहज प्रभू रामचंद्राला वाटलं, अरे वा, माझ्या नावावर सेतू चालू आहे. जर मी स्वतः या सेतूला सहभाग घेतला तर खरोखर सेतू अजून वेगाने तयार होईल. मग त्यावेळेस भगवंताने ठरवलं, आपण आता काय करू? सर्व सैन्यामध्ये जाऊन आपण दगड लावण्यापेक्षा आपण काय करू? एकांत लावू. आपण काय करू? आपण स्वतः दगड टाकल्याच्या नंतर तारतो का नाही हे आपण वैयक्तिक बघू. कोणताही शास्त्रज्ञ
कुठल्याही गोष्टीवर प्रयोग करायच्या आधी काय करतो? वैयक्तिक प्रयोग करतो. म्हणून भगवंताने ही वैयक्तिक म्हणजे निवांत कोणीही त्या ठिकाणी अशा ठिकाणी एका सागराच्या ठिकाणी गेले, समुद्राच्या ठिकाणी गेले आणि काय प्रयोग चालू केला? काय? दगड टाकण्याचा. रामाला वाटलं, प्रभू रामचंद्राला वाटलं माझ्या नावावर दगड तरतो, मी जर टाकला तर तरतो का नाही हे बघण्यासाठी एक निवांत ठिकाण निवडलं आणि एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला. जसा पाण्यात टाकला तसा काय झाला? डूब असा आवाज आला. प्रभू रामचंद्राला वाटलं अरे माझ्या नावावर दगड तरतोय आणि मी टाकल्याच्या नंतर बुडतो, असं काय होतं बरं? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी परत दगड घेतला आणि परत टाकला. परत काय झालं? डुबुक असा आवाज आला. आणि शेवटी प्रभू रामचंद्राला वाटलं ह्या समुद्राला समजलं नसल की प्रभू रामचंद्र स्वतः दगड टाकतो. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी असा प्रयोग केला आणि मोठ्याना बरडला. जसं की आपण ज्यावेळेस अंधारामध्ये एकटा जात असताना एक जर सर्प दिसला किंवा विंचू काटा दिसला आपण काय करतो? खोकरतो. असं जर करतो, खोकरण्यासारखं करतो, बरोबर का? तसं प्रभू रामचंद्राने खोकरून सांगितलं अरे रघुवंश कुळामधला प्रभू रामचंद्र मी स्वतः तुझ्या पाण्यामध्ये दगड टाकतो, तारल्याशिवाय राहणार नाही पाहिजे. महाराज जसा दगड घेतला तसा टाकला, परत डूब आवाज आला. ज्यावेळेस आवाज आल्याच्या नंतर जसा आवाज आला तसा मागून काय आवाज आला? जय श्रीराम. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने मागे बघितलं आणि कोण दिसले? हनुमंतराय. अरे म्हणे हनुमंता तू कधी आला? हनुमंताने सांगितलं प्रभू तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला त्यावेळेसच मी आलेलो होतो. अरे म्हणे हनुमंता माझ्या नावाने काय होतो? दगड तरल्या जातो आणि मी टाकल्याच्या नंतर दगड तरत नाही, असं काय होतं? त्यावेळेस हनुमंताने सांगितलं देवा ही ताकद तुमच्यामध्ये नाही, कशामध्ये आहे? तुमच्या नामामध्ये आहे. म्हणून तुका बरं सांगा तुझं नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. महाराज हे नाम एवढं पवित्र आणि पवित्र आहे ते देवाला समजलं नाही, फक्त कुणाला समजलं? संतांना समजलेलं आहे. कारण संताचं एकच हित असतं, त्याची संत त्याचा हेत. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय ह्या साधू संतांच्या आयुष्यामध्ये काहीही नसतं. म्हणून त्याला त्या नामस्मरणाविषयी महत्व समजतं. महाराज त्या मंगळवेढ्यामध्ये ज्यावेळेस मंगळवेढ्याच्या बाजूने तटबंदी चालू होती, त्या तटबंदीमध्ये एक भली मोठी भिंत तयार केली आणि त्या भिंती बांधत असताना अचानक गव्हांड्याकडून काहीतरी चुकी झाली. बरं का माऊली? गव्हांड्याकडून चुकी झाली आणि ती भिंत काय झाली? उसळली गेली. त्या मंगळवेढ्याच्या बाजूला तटबंदी चालू होती, त्याच्या खाली जवळपास हजारो कामगार मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्या मंगळवेढ्यामध्येच चोखोबराया सुद्धा त्या भिंती खाली काय झाले? मृत्युमुखी पडले. ही बातमी कोणाला समजलं? जगाच्या मालकाला, पंढरीच्या पांडुरंगाला. ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाला समजलं अरे माझा लाडका भक्त चोखोबराया या भिंती खाली दडला आणि ह्या भिंती खाली दडून काय झाला? मृत्युमुखी पडला. त्यावेळेस भगवंत साक्षात रडायला लागले आणि भगवंत रडता रडता नामदेव रायला आवाज दिला अरे नामदेव त्या मंगळवेढ्यामध्ये माझा चोखोबराया त्या भिंती खाली दडून काय झाला? मृत्युमुखी पावला. तू काय कर त्या चोखोबरायाच्या जाऊन अस्थी घेऊन ये. अस्थी म्हणजे हाडं घेऊन ये. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं देवा त्या भिंती खाली असंख्य लोक मरण पावले म्हणे, त्या लोकांमध्ये कसं ओळखायचं की चोखोबरायाचे हेच हाड आहे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं अरे नामदेवा ज्याचे हाड विठ्ठल 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 करी त्याचे हाड कोणाचे समजायचे? चोखोबरायाचे समजायचे. सांगायचा मुद्दा माझा हा की संत जिवंत असताना ही भगवंताचं नामस्मरण करतात आणि संत गेल्याच्या नंतर ही त्यांची अस्थी ही त्यांची प्रत्येक गोष्ट भगवंताचं नामस्मरण करत असते. म्हणून ते संत नामाचं महत्व जाणत असतात. महाराज नामाचं महत्व तुम्ही म्हणता महाराज आम्ही आता उद्यापासून भगवंताचं नामस्मरणच चालू करू आणि लगेच आम्हाला देव भेटला पाहिजे. कसं? तूप खाल्लं की लगेच तूप आलं पाहिजे. बरं का माऊली? इकडं तूप खायचं लगेच दुसऱ्या दिवशी लगेच आरशाला बघायचं मी कसं काय पोरी दिसणार आहे. असं शक्य आहे का? एका दिवसात शक्य आहे का? त्याच्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. कमी वयात जागरूक व्हावं लागत असतं.
कमी वयात साधू संत जागरूक झाले म्हणून त्यांना नामाचं महत्व कळलं. माऊली वयाच्या 6व्या वर्षापासूनच भगवंताचं नामस्मरणामध्ये गुंतलेली. तुकोबरा वयाच्या 13व्या वर्षापासून भगवंताचं नामस्मरण करत आहे. प्रत्येक संत जन्मल्यापासूनच भगवंताच्या नामामध्ये गुंग आहे. तेव्हा ते नामाचं महत्व समजले महाराज. कोणत्याही गोष्टीला जर सुरुवात करायची असेल तर कमी वयातच करायला पाहिजे. माझ्या बाजूला एक म्हातारी आजोबा राहत होते. मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिक्षक आहे सिटी जामनेर तालुक्यामध्ये. माझ्या बाजूला एक आजोबा राहत होते. ते आजोबा एक दिवस सहज बँकेमध्ये गेले. कशासाठी? लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी. बरं का? लाडक्या बहिणी काय? लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी आजोबा बँकेत गेले. बँकेत गेल्याच्या नंतर महाराज त्या आजोबाचा दिवसभर काही नंबरच नाही लागला. का? एसबीआय बँक होती. त्या एसबीआय बँकेमध्ये जास्तीत जास्त युपी बिहारी लोक भरलेले आणि त्याला मराठी काही जमत नाही. एक हिंदी आणि इंग्लिश. दिवसभर आजोबा त्या बँकेमध्ये उभाच, पण म्हाताऱ्याचा नंबर काही लागला नाही. वैतकून आला घरी आणि सांगितलं, वाघ सर आणि उद्यापासून मला इंग्रजी शिकायची. म्हणलं एवढा का त्या अचानक ह्या वयामध्ये वैराग्य कस काय? नाही म्हणे इंग्रजी शिकायचं. म्हणलं झालं का आजोबा? नाही म्हणे मी आज एसबीआय बँकेमध्ये गेलो म्हणे, दिवसभर त्या बँकेमध्ये उभं राहिलो, पण त्या मॅनेजरना माझं काही प्रश्न ऐकून घेतला नाही, म्हणून मला आता उद्यापासून इंग्रजी शिकायची. मला आजोबा आता ह्या वयात? हो म्हणे, माणूस मरेपर्यंत काय असतो? विद्यार्थी असतो, म्हणून मला आता इंग्रजी शिकायची. म्हणलं बाबा काही हरकत नाही, मला उद्या तुम्ही काय करा, एक रजिस्टर आणि पेन आणा, उद्यापासून आपण इंग्रजी शिकायला सुरुवात करू. बाबा जुन्या काळातले माणसं खूप जिद्दी असतात. बाबा दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले, रजिस्टर घेतला, पेन घेतला आणि आले. म्हणजे सर सांगा आता काय शिकायचं? म्हणलं बाबा तुम्ही खूप जिद्दी आहे, तुम्ही एवढी मेहनती आहे की तुम्ही आतापासूनच अर्धी इंग्रजी शिकली. महाराज काय? म्हातारा एकदम फुगलं. म्हणे महाराज कस काय? म्हणलं हो, तुम्ही जर आले ना तुम्ही 100% इंग्रजी अर्धी शिकली. म्हणे कसे? मला आता काय करायचं? कोणीही कोणता प्रश्न विचारला, पहिला काय म्हणायचा? येस म्हणायचं, आणि दुसरं वाक्य बोललं काय म्हणायचं? नो म्हणायचं. बाबाने ज्ञानेश्वरी पारायण चालू केलं असं काय येस नो चालूच केलं. पुढे गेलं कोणी काही म्हणलं की यस, दुसरा प्रश्न विचारला की नो. बाबा लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, लगेच बस स्टँडला गेले. बस स्टँडला गेल्याच्या नंतर मागचा पुढचा विचारच नाही बघितला. कधी एबीसीडी बघितली नाही, कधी वाचलं नाही, कधी काही नाही, डायरेक्ट इंग्रजी पेपर घेतला. बरं इंग्रजी उलटी आहे का सोयीची ते सुद्धा माहित नाही बाबाला. इंग्रजी पेपर घेतला आणि वाचायला सुरुवात केली, पेपर धरला उलटा. आणि सध्या आता पोलीस भरतीचं वातावरण तुफान चालू आहे. आणि तेवढ्या त्या बस स्टँडवरून पोलीस भरतीचा मुलगा ग्राउंडला जात असताना त्याचं पॉकेट मारले गेलं, पैसे मारले गेले. तो परेशान झाला, प्रत्येकाला विचार लागला, हो माझं कोणी पैसे घेतले का? हो माझ्याकडे रनिंगला जायला एवढेच 500 रुपये होते, कोणी घेतले असेल तर देऊन टाका. महाराज तो मुलगा वैतागलेला होता. जे मुलं अभ्यास करतात, तयारी करतात, त्यांची परिस्थिती कशी असते ते फक्त तयारी करणाऱ्या लोकांनाच माहिती. तो मुलगा वैतागलेला होता आणि सहज त्या बाबाकडे लक्ष केलं. कोणाचं? त्या मुलाकडे. त्या मुलाला वाटलं ह्या म्हातारं एक तर वयाना 70च्या आसपास आणि वाचतं पेपर इंग्रजी. पेपर वाचतो तर वाचतं इंग्रजी, पण कसा धरला? उलटा धरला. 100% बाबांना पॉकेट मारलेलं दिसतं. बाबाकडे पळतच आला मुलगा, म्हणे बाबा माझं पॉकेट मारलं, म्हणे तुम्ही घेतलं का? बाबांना कालपासून पारायण एकच चालू होतं, काय? यस नो. बाबांना म्हणले, सांगितलं बाबा पॉकेट घेतलं का? तसा बाबा म्हणला काय? यस. आता पोरग बावचळलेलं होतं जवळपास. तो 1 तासापासून लोकांना प्रश्न विचारतो, पॉकेट घेतलं का? पैसे माझे एवढेच, मला रनिंगला जायचं, कोणी घेतले का सांगा. आणि त्यावेळेस म्हातारा म्हणला यस. त्याचा पारा वाढला, म्हणे बाबा ते पैसे देऊन टाका, म्हणे माझ्याकडे एवढेच 500 रुपये. बाबांना सांगितलं, बाळा हे 500 रुपये आणि हे पॉकेट हे भेटणार नाही. बाबा डायरेक्टच नो म्हणलं. महाराज त्या पोराचं टाळकं सरकलं. बाबांना मागचा पुढचा विचारच नाही केला त्या मुलाने. डायरेक्ट म्हातारं धरलं, खुर्चीला आदळलं. असं आणलं म्हातारं. महाराज काळं निळं झालं. म्हातारं तसं धोतर घेऊन घरी गेलं. म्हातारे घरी गेल्याच्या नंतर म्हाताऱ्यानं सर्व हकीकत म्हातारीला सांगितलं. जुन्या काळच्या म्हाताऱ्या प्रेमळ आहे, नवऱ्याला काही चुकी केली तरी समजून घेणार आहे. पण आजकालच्या जर बघितल्या बायला, नवऱ्याला थोडी जर चुकी केली लगेच दुर्गा माताचा अवतार प्रकट झाल्याशिवाय राहत नाही का माऊली? म्हातारीनं सांगितलं, बाबा मार खाल्ला ठेसलं तर मान्य, मग तुला काय करतो मी आता? गरम शेकितो. संध्याकाळ झाली, म्हातारीनं बरोबर हळद गरम केली. परत त्या म्हाताऱ्याला जिथं लागलं शेकून काढलं. म्हातारी परत झोपी गेलं. म्हातारं झोपी गेलं. आणि तुम्ही पण झोपी जा, झोपा तुम्ही.
म्हातारा झोपी गेले म्हणून परत सकाळी उठलं. म्हाताऱ्याचं पारायण चालूच काय येस नो. आजीला विचारलं पाणी टाकू का? बाबाने काय सांगितलं येस. म्हातारा मस्त तुझे बाथरूम मध्ये गेलं. म्हणजे धोतर देऊ का? बाबाने काय सांगितलं यासाठीच कमी वयामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जागरूक व्हावं लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतो. महाराज कमी वयात जर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर जागरूक झालं तर त्याच्याकडून चुका कधीही होत नाही. हेच जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. अहो जगद्गुरु तुकोबाराय वयाच्या 13व्या वर्षी संप्रदायामध्ये आलेले. महाराज वयाच्या 13व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय संप्रदायामध्ये नाही आले तर जगद्गुरुचे जेवढे अवतार झाले जवळपास 6 अवतार झाले. महाराज जगद्गुरु तुकोबारायचा पहिला जर अवतार बघितला महाराज अंबरीश राजाचा अवतार होता. आणि अंबरीश राजाला असा शाप दिला होता दुर्वास ऋषींनी, तुला 10 जन्म घेतल्याच्या नंतर मनुष्य योनी भेटल. पण त्या अंबरीश राजाने भगवंताचं नामस्मरण एवढं केलं त्या पापामध्ये मुक्त झाले आणि पहिला जन्म परत मनुष्य योनीचा भेटला. आणि दुसरा तो जन्म होता तो भक्त प्रल्हादाचा होता. आता भक्त प्रल्हादाचं चरित्र प्रत्येकालाच माहिती आहे बरं का माऊली. स्वतःच्या बापाने स्वतःच्या पोराला नाना प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला. जगातला एकमेव आश्चर्य आहे. आपला जर मुलगा चांगलं काम करीत असेल तर स्वतः आपण मारू शकतो भाऊ माऊली. तुमचा मुलगा जर दररोज भगवंताचं नामस्मरण करायला लागला, दररोज हरिपाठ घ्यायला लागला, तुम्ही मारू शकसान का? मारू शकसान का? झोपल्या काय सर्व? पहिल्या दिवशी मस्त गार हवा लागायली, मला वाटलं पाऊसच येतो का, पण भगवंताने धरला तो. झोपू नका, पहिला दिवस आहे, जरा थोडं 1 तास दम काढा, लगेच घरी गेला की अंग टाकलं की झोप लागते. हे संप्रदायाचे वैशिष्ट्य. तुम्ही दिवसभर किती काम करा, अंग टाकले झोप लागते. तसंच संप्रदायामध्ये कीर्तन ऐकलं, घरी गेली की झोप लागत नाही. इथं बसलं की लगेच झोप लागते. हे वैशिष्ट्य इथं गोड. असं कानाला गोड वाटतं की माणसाला असं वाटतं पाण्यामधला मुलं कसं झोका दिल्यानंतर लगेच झोपतं, तसं इथला महाराज बोला लागला की आमच्या माऊल्या लगेच घोराला सुरुवात करतात. हे वैशिष्ट्य आहे महाराज. ऐका तुकोबारायचा दुसरा अवतार जर बघितलं कोणाचा आहे भक्त प्रल्हादाचा. भक्त प्रल्हाद कशाचं नामस्मरण करायचा? तुम्ही पण नामस्मरण करता नारायण आवडलं नाही, नाना प्रकारचे प्रयोग केला, परंतु भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे भक्त प्रल्हाद काय झाला? तरला गेला. का? ज्यावेळेस आपल्या भक्तावर हानी येते, ज्यावेळेस आपल्या भक्तावर संकट येतं त्यावेळेस भगवंत अवतरल्याशिवाय राहत नाही. तुळशीदास सांगतात जब जब हो धर्म की हानी बढ़ही असुर अधम अभिमानी राम सिया राम जय राम जय राम राम सिया राम जय राम जय राम
सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. त्या भक्त प्रल्हादाने एवढं नामस्मरण केलं भगवंताचं, ज्या वेळेस बाप प्रयोग करायचा त्या वेळेस भगवंत अवतरल्याशिवाय राहत नाही. महाराज ज्यावेळेस हिरण्यकशिपूने विचारलं तुझा भगवंत या खांबामध्ये आहे का, त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं बाबा माझा भगवंत नाही असं ठिकाणारच नाही. विठ्ठल जळी जळी भरला, विठ्ठल जळी जळी भरला. विठ्ठल जळस्थळी भरला रिता ठाव नाही उडला, आज म्या दृष्टीने देखीला विठ्ठलची विठ्ठल. बाबा माझा एकही या जगामधला अंश नसेल की तिथं भगवंत नाही. महाराज त्या हिरण्यकशिपूने त्या खांबावर काय केली, लात मारली. आणि लात मारल्याच्या नंतर त्या खांबामधून कोण अवतरलं, कोण, स्तंभी नारायण प्रगट, स्तंभी नारायण या खांबामधून नारायणाचा अवतार प्रकट झाला, तो म्हणजे नरसिंह अवतार. आणि सांगितलं की तुला आता दिवस ही नाही, रात्र ही नाही, आकाश नाही, पातळ नाही, स्वर्ग नाही, तुला बरोबर मी आता कसं मारणार ते माझ्या पद्धतीनं मारा. धरलं हिरण्यकशिपूला, नरसिंहाला काय केलं, तराट फाडलं. असं फाडलं की आतमध्ये कोथळा काढून बघत होता. परत असा डीएनए आहे का कोणासारखा, भक्त प्रल्हादासारखा परत मुलगा याच्या रक्तामधून पैदा होऊ शकतो का, असं कोण बघत होतं, नरसिंह बघत होतं. महाराज का हे नामामुळे शक्य झालं. महाराज हा तुकोबरायचा दुसरा अवतार होता आणि तुकोबरायचा तिसरा अवतार होता उद्धवाचा. उद्धव कोणाच्या काळामध्ये होते, भगवान श्रीकृष्णाच्या. भगवान कृष्णाचे चुलत बंधू असलेले कोण, उद्धव, प्रतीक कृष्ण म्हणून ओळखले जायचे. हे तुकोबराय तिसरा अवतार होते. आणि चौथा अवतार होते अंगदाचा. महाराज अंगदानेही प्रभू रामचंद्राचं अहोरात्र नामस्मरण केलं. बाप एका पक्षामध्ये आणि मुलगा एका पक्षामध्ये. विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या बापाला मारलं त्या माणसाच्या आपण पाठीमागे उभं राहू का, राहू का? पण भगवंत जर आपल्याला समजला तर
भगवंताच्या पाठीमागे राहायला काही हरकत नाही, पण कधी शक्य आहे? भगवंताच्या नामानं शक्य आहे महाराज. आणि 5वा अवतार होता महाराज. जगाच्या मालकाचा सर्वात आवडता संत तो म्हणजे नामदेवराया महाराज. नामदेवराया विठ्ठलरायाचं एवढं नामस्मरण करायचे की साक्षात पंढरीचा पांडुरंगच नामदेवराया सोबत राहायचे. नवे नवे नामदेवरायाच भगवंताला मित्रासारखे समजून रात्रंदिवस सोबत राहायचे. हे तुकोबारायाचा किती होता? 5वा अवतार. आणि 6वा अवतार ज्यावेळेस तुकोबारायचे 8वे वंश विश्वंभर बाबा यांच्या पत्नीने ज्यावेळेस नामदेवरायाला बघितलं आणि सांगितलं माझ्या वंशामध्ये सुद्धा असा तेजस्वी बालक जन्माला यायला पाहिजे, म्हणून तुकोबाराया हे कोणाचे अवतार? हे नामदेवरायाचे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि वारकरी संप्रदाय तेव्हापासून तुकोबारायापर्यंत साक्षात खरोखर प्रकटाला आलेला आहे, म्हणून तुकोबाराय हे नामदेवरायाचे अवतार आहे. आणि 6ही अवतारामध्ये तुकोबारायाने काय केलं? भगवंताचं नामस्मरण केले, म्हणून ते स्वतः नामधारक झाले. आणि ज्यावेळेस तुकोबाराया म्हणून जन्माला आले त्यावेळेस तुकोबारायाला बाबाजी चैतन्याने रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. बाबाजी आपले बाबाजी साक्षात आपले गुरुवर्य ते म्हणजे बाबाजी चैतन्य स्वप्नामध्ये आले आणि कुठला मंत्र दिला? रामकृष्ण हरी महाराज. जोपर्यंत तुकोबारायाच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायाचा फक्त हरी 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 मंत्र होता महाराज. हरी 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 हा मंत्र हा शिवाचा. हरे हरे हरे
झुळझुळ नदीचं पाणी पळत आहे असं नदीचा मृदुंग महाराज. काय नाव? राम महाराज काय? वा वा, काय रामासारखाच अवतार आहे बाबाचा, खरोखरच मधून पळत आहे. असे महाराज कमी वयामध्ये संप्रदायामध्ये माणसं येत नाही. फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे आळंदीला मुलं जातात तेच कमी वयामध्ये येतात. आपल्या गावामध्ये कमी वयातला मुलगा टाळ घेऊन उभा राहू शकत नाही. पण तुमच्या छोटस गाव असून सुद्धा 2 मुलं वयाच्या 10-12 वर्षाच्या आत टाळ घेऊन उभा, यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा सर्व. हे खरं भूषण आहे माझं. सप्ताह करायचा कशासाठी? हे ह्या पिढीमध्ये बदल व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये सप्ताह व्हायचा, जसं ह्या मुलाचं वय आहे महाराज, त्या वयातच आम्ही हरिपाठाला जायचो. इथं खरोखरच ज्यांचं वय 50च्या आधी असे माणसं इथं पाहिजे. पण आज दुर्दैवी असं की आमच्या तरुण पिढीला टाइमच भेटत नाही. बरेचसे मुलं आज घरी जाऊन मोबाईलवर गेम खेळत बसले असेल, चॅटिंग करीत बसले असेल, पण इथं 1 तास बसायला कोणाला वेळ नाही महाराज. तुकोबाराया वयाच्या 13व्या वर्षी ह्या संप्रदायामध्ये आले म्हणून बाबाजी चैतन्याने मंत्र दिला, राम कृष्ण हरी. आणि तुकोबारायाचं अहो शरीर असं भगवंतमय झालं. ह्या तुकोबारायाचा रोम न रोम, केस ना केस भगवंताचं नामस्मरण करायचं. कोणाचं? कोणाचं माऊली? कोणाचं? झोपले काय? तुकोबारायाचं. तुकोबाराया एवढे भजन करायचे म्हणून नुसतं तुकोबारायाचं नाम जरी घेतलं तर हे महाराज ज्यावेळेस तुकोबाराने समंत आयुष्य भगवंताचं नामस्मरण केलं त्यावेळेस भगवंतानी तुकोबाराच्या नावाला एवढी ताकद दिली. काय ताकद दिली? तुकाराम नाम घेता. हे तुकोबाराया सांगत नाही, कुठले संत सांगत नाही की जे तुकोबाराचे एका काळाचे कट्टर विरोधक होते की तुकोबाराला प्रत्येक क्षणोक्षणावर यांची नजर होती. अहो तुकोबाराया 2 नंबरच्या कामासाठी जरी गेले तर तुकोबारावर लक्ष द्यायचे कोण? रामेश्वर भट्ट. असा रामेश्वर भट्ट एका काळचा कट्टर वैरी असलेला सुद्धा तुकोबारायाविषयी सांगतो, तुकोबाराया तुमच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, तुमचं जर नामस्मरण जरी केलं तर ह्या कोंटूर मध्ये येम आल्याच्या नंतर त्याला नुसतं तुमचा सप्ताह बघितला की पळून जावं लागलं. एवढी ताकद तुकोबारायाच्या नामस्मरणामध्ये. म्हणून तो तुकोबारायाचा गाथा तुमच्या गावामध्ये गाथा परायचा. म्हणून तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता
की सीताराम राम गीता वाया गेला नाम गीता वाया तुकोबाराया सांगतात ज्यावेळेस मी स्वतः नामस्मरण केलं म्हणून जगाला सांगतो की नाम घेता माया गेला ऐसा कोणी आहे केला. नाम घेऊन ह्या जगामध्ये कोणीही वाया जाऊ शकत नाही. तुम्ही नुसता हरिपाठ जरी घेतला तर हरिपाठामुळे तुम्हाला हरिपाठ जरी मिळाला नुसता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना नुसती हरिमुखे जरी म्हणलं तर पुण्याची गणना होऊ शकत नाही असं मी सांगत नाही. कोण सांगतं? माऊली सांगते. माऊली एवढंच नाही सांगत, माऊली स्वतःच्या मोठ्या बंधूला निवृत्तीनाथाला सांगतात, दादा ह्या नामाचं महत्व, ह्या नाम आहे तरी केवढं. त्यावेळेस निवृत्ती दादा सांगतात, गगना उन्ही वाढ नाम ज्ञानदेव वयाच्या 16व्या वर्षी माणसाला स्वतःच्या पोटाचं नाही कळत तर माऊली सांगतात ह्या नामाला एवढं महत्व आहे की गगनाहुनी वाढ नाम, ह्या गगनापेक्षा ही नाव मोठं आहे महाराज. काय की नाव जर बघितलं आपण ह्या नावाला वयाच्या 16व्या वर्षी माऊली सांगतात हे विश्वाचे माझे घर किंवा होणी चराचर. अहो 16व्या वर्षी माणसाला 10वी पास करायचा प्रयत्न करता करता नाकी जीव येतो आणि वयाच्या 16व्या वर्षी या विश्वाचं ज्ञान माऊलीने जगाला सांगितलं महाराज. म्हणून माऊली हे साधे नाही तर विष्णूचे अवतार आहे. म्हणून तुकोबाराया लोकांना सांगायचे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
आयताला घरपोसरी. लोक काय म्हणायचे, आता आम्हाला झोपू द्या, देव न लगे देव न लगे. आता आमची झोपाची वेळ झाली, आम्हाला देव नको, पहिली गादी द्या आणि निवांत झोपू द्या. अहो पण तुकोबाराय एवढे हट्टी होते, तुम्ही घ्या अगर ना घ्या, पण लोकांना देव सांगायचे तुकोबाराया, अरे देव घ्या, फुकट घरी आलेला आहे, देव घ्या, आयता आला घर पोसुनी. महाराज त्यावेळेस सकाळी सकाळी तुकोबाराय उठले की रस्त्याने फिरायचे, लोकांना सांगायचे, अरे देव घ्या. अहो माऊली देव घ्या. त्यावेळेस लोक सांगायचे, आम्ही अजून तोंड धुतलेली, चहा घेतली नाही, ह्या बाबा उठला की काय म्हणतो नुसतं देव घ्या. आणि तुम्ही सांगा, गुंटूर मध्ये जर एखादा म्हातारा उठला आणि सकाळी सगळे डोक्यावर टोपलं घेतलं आणि फिरला, अहो माऊली देव घेता का देव, इकडे बाबा देव घेता का, तुम्ही काय म्हणता, 100% म्हातारा पागल झाले. आणि तुकोबारायला सुद्धा असेच म्हणायचे. तुकोबारायला कधी कोणी चांगलं म्हणलं नाही. जोपर्यंत तुकोबाराय त्यांच्या सोबत होते तोपर्यंत तुकोबारायला त्यांचं महत्वच समजलं नाही. पण तरीही तुकोबाराने ह्या लोकांकडे अजिबात लक्ष दिलं नाही. कोणी निंदा कोणी वंदा, नेहमी आमुचा हाची धंदा. कोणता, नामस्मरणाचा. तुकोबाराय सांगायचे, बरं का मौली आता लक्ष द्या, शेवटचं उदाहरण चांगलं लक्ष द्या, त्याच्यानंतर तुम्हाला शेवटच्या ठिकाणी नेतो. कोणत्या शेवटच्या ठिकाणी, म्हणजे कीर्तनाच्या. बघा फक्त 5 मिनिटं चांगलं लक्ष द्या. तुकोबाराय काय सांगायचे, देव घ्या. पण लोक ऐकत नसत. तुकोबारायला लोक येड्यात काढायचे. आणि तुकोबाराय सहज एक दिवस सकाळी सकाळी जात असताना सांगत होते, देव घ्या. आणि त्या क्षणाला एक ग्रस्त समोर आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराया तुम्ही म्हणता ना देव घ्या, तर द्या म्हणे मला देव. काय देव द्या म्हणे. एवढंच तुकोबाराने त्या ग्रस्ताला सांगितलं, बाबा तुला देव पाहिजे ना, काय कर, 1 ग्लास दूध आण म्हणे, आणि त्या दुधामधून मला काय काढून दाखव, काय तूप काढून दाखव. त्यावेळेस तो ग्रस्त गेला, दुसऱ्याच्या घरामधून 1 ग्लास दूध आणलं, आणि त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं, ह्या ग्लास मधून मला काय तूप काढून दाख. त्यावेळेस तो माणूस वैतागला, म्हणे मला एकटा माझ्या घरामध्ये दूध नाही, आणि त्या दुसऱ्याकडून उष्ण आणलं, तुम्ही काय सांगता, यातून तूप काढून दाखव. तुम्ही पहिले सांगायचं तूप आणायला. अरे म्हणे बाबा मला तूप नाही पाहिजे, दूधच पाहिजे, पण या दुधामधून तूप काढून दाखव. त्यावेळेस म्हणे तो ग्रस्त तुकोबारायला, अरे महाराज तुम्ही 100% पागल झालेले म्हणे, थोडे नाही आता काय 100% ह्या दुधामधून तूप निघू शकतं का. तुकोबाराय म्हणे निघू शकत नाही. म्हणे मग काय करावं लागेल याला, म्हणे याला आधी तापावं लागल. तापवल्याच्या नंतर ती साय तयार करावं लागेल. साय तयार केल्याच्या नंतर इरजण तयार करावं लागेल, दही तयार करावं लागेल. त्या दह्याला उसळण द्यायचं. उसळण दिल्याच्या नंतर त्याचं ताकामध्ये रूपांतर करायचे. त्या ताकावरचं जे लोणी आहे ते लोणी काढायचं, आणि ते लोणी काढल्याच्या नंतर त्या लोण्याला कढवायचं, आणि कढवल्याच्या नंतर काय तयार होतं, काय माऊली, काय धाडा तूप. वा टाळ्या वाजा माऊलीसाठी. असे पाहिजे काहीतरी, मला मजा येते. काय होतं, तूप तयार होतं. हे तूप सहज झालं का माऊली, किती कष्ट घ्यावं लागले. आधी दुधाला तापावं लागलं, त्याची साय तयार करायला, सायाला परत इरजण द्यावं लागलं, इरजणाला परत उसळण देऊन तिचं ताक करून लोणी करून काढावं लागलं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, अरे तुझ्या तुपासाठी जर एवढा वेळ लागत असं तर माझा देव का बाजारचा भाजीपाला आहे का महाराज. मनी नाही भाव मनी देवा मला, मनी नाही भाव मनी देवा मला, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मनी देवा मला, मनात भाव जर असेल तर देव भेटू शकतो. तेव्हा देव भेटण्यासाठी कष्ट करावं लागतात. कसे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती. भाव असल्याशिवाय भक्त नाही महाराज. आज तुम्ही माझ्या समोर बसले कशामुळे, तुमचा कुठेतरी देवावर भाव आहे, तुमची कुठेतरी वारकरी संप्रदायावर, कीर्तनकारावर, भगवंतावर भक्ती आहे,
विश्वास आहे म्हणून तुम्ही ह्या मंडपामध्ये बसलेले, बाकीचे लोक घरी बसून ऐकतात, घरी झोपून ऐकतात. त्यांचा भाव आहे का? अहो वयाच्या 17व्या वर्षी जर म्हातारा माणसाला मांडी घालून बसायचं तर किती वेदना होती ते म्हातारपर्यंत झाल्यानंतर समजतं महाराज. कारण 1 तास जर मांडी घालून बसायची तर भाव पाहिजे, भाव असेल तर कळा कळत नाही महाराज. हेच तुकोबारायाने केलं. तुकोबारायाला कधीही कोणती गोष्टी कळत नसत. ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण करायचं तुकोबारायाला त्यावेळेस देह जावो अथवा राहो पांडुरंगी तुकोबाराया म्हणायचे माझा देह गेला तरी भेटत पण भगवंताच्या नामाशिवाय मला दुसरं काही नको. तुकोबाराया सांगायचं देवा आणि न लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको दे. देवा तुला द्यायचं ना तर असा दे की तुझ्या नामाशिवाय मला काही नको. फक्त एकच पाहिजे काय दिलं रजनी हाची रंगला, दुसरं काही नको. माझा देह गेला तरी चालत पण मी तुझे पाय सोडणार नाही. असं कोण म्हणायचं? कोण माऊली? बऱ्यापैकी आता गाडी रिझर्ववर आलेली आता 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 शेवटच्या स्टॉपवर जाणं महत्वाचं. बघा तुकोबाराया सांगायचे मी स्वतः नामस्मरण केलं म्हणून तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की नाम घेऊन कोणीही वयाला जात नाही. असा प्रश्न कोणाला विचारतात? सांगा विनोद. केला असा प्रश्न केला पण कुणाला केला? सांग विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्धरूपी. संतला महंतला आणि सिद्धरूपी. संत कोणाला म्हणायचं? जे तेची संत तेची संत त्यांचा हेत ठरले की अशा व्यक्ती ज्यांचा भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीही नाही ते सहज शक्य होत नाही महाराज. संत बनणं म्हणजे हिरा ठेवितो ऐरणी वाचे माहितो जोगणी करणीचा होय चोरा तोच मोल पावे मोरा होय तोची अंगे आणि सूत न जळे त्याचे संगी. बघा हिरा तयार होण्यासाठी किती घाव सहन करावा लागतात तसं देवाला ह्या संतावर घाव टाकून ते संतत्व पद तयार करतात तेव्हा ते संत बनतात. महाराज तुमच्या गावामध्ये लोहार असेल बरोबर का? त्या लोहार मामाकडे जा एखाद दिवशी त्या लोहार बाबाला बाबा प्रत्येक वस्तूचं आयुर्मान विचार त्याचा कार्यकाळ विचारा. बाबा ही छन्नी कधीपासून आहे हातोडी कधीपासून आहे प्रत्येक गोष्ट तो काय सांगेल 1 वर्षापासून 2 वर्षापासून 3 वर्षापासून. पण ज्यावेळेस त्या लोहाराला विचारसान बाबा ही आयरन कधीपासून आहे लोहाराचं उत्तर काय असेल ही आयरन माझ्या बापापासून आजोबापासून आहे.
का की महाराज ती आयरन तयार करतानाच अशी केली जाते की त्याच्यावर कितीही घाव घातले तर ती आयरन खराब होत नाही महाराज. तसं संताचे महाराज संतावर कितीही आघात करा पण संत त्यांचा मार्ग सोडत नाही. मार्ग दावूनही गेली आधी दयानिधी संत. आपल्यासाठी महाराज या संताचा अवतार झालेला असतो. कशासाठी? उद्धारया जन जड जीवा. आपल्या उद्धार करण्यासाठी साधू संताचा अवतार झालेला असतो म्हणून याला संत म्हणायचे महाराज. आणि ह्या संतांना कोण प्रश्न विचारतो? संतच प्रश्न विचारतात. तुकोबाराय कोण होते? संतच होते. आणि विचारतात कोणाला? संतांना हीच विचारतात. महाराज एवढी नामामध्ये ताकद आहे. शेवटचं एक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं उदाहरण देतो आणि संबोधतो. महाराज अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होतं? कोणी सांगू शकणार का? शिक्षणामध्ये आहे का? शिक्षण क्षेत्रामधलं कोणी आहे का? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होतं? जॉर्ज वॉशिंग्टन होते. कोण? जॉर्ज वॉशिंग्टन महाराज. हा जॉर्ज वॉशिंग्टन महाराज ज्यावेळेस अमेरिका दुसऱ्या देशाच्या पारतंत्र्यामध्ये होती त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन हा त्या पारतंत्र्यामधले अमेरिकेमध्ये एका शाळेचा शिपाई होता. कोण? शिपाई. शिपाईचं काम काय असतं? सकाळी शाळा उघडली की घंटी वाजायची, परत दुपारची घंटी, शेवटची घंटी, अशी घंटी वाजू गाजू जॉर्ज वॉशिंग्टन पागल झाला होता. घंटी वाजा लागला की जॉर्ज वॉशिंग्टन डोक्यात एकच सांगायचं, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन घन 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 घन. असं कोण म्हणायचं? जॉर्ज वॉशिंग्टन. नुसतं घन 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 घन. त्याच्या डोक्यामध्ये एकच आवाज काय? घन 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 घन. पण त्याच्या डोक्यामधून त्याचं ध्येय हटलं नाही. काय? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण? जॉर्ज वॉशिंग्टन. त्याच्या डोक्यामध्ये हृदयामध्ये कोरलं होतं की मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनायचं. तो दिनरसनी एकच करायचा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. कुठला घंटी वाजायला लागला की तेच पारायण. कुठला घंटी वाजायला लागली की तेच पारायण. महाराज ज्या शाळेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन शिपाई होता त्या शाळेमध्ये तो प्राथमिक शिक्षक म्हणून झाला. त्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलं, त्या शाळेमध्ये उच्च शिक्षण घेतलं, त्या शाळेमधून लॉ झाला. लॉ झाल्याच्या नंतर एक कायदे पंडित बनल्याच्या नंतर, न्यायाधीश बनल्याच्या नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता महाराज, तो राजकारणामध्ये उतरला. आणि राजकारणामध्ये उतरल्याच्या नंतर महाराज त्यांना असा काही हाकार केला त्या अमेरिकेला पारतंत्र्यामधून सोडून अमेरिका हे असं बलवान राष्ट्र केलं महाराज. आज अमेरिकेला स्वातंत्र्य होऊन जवळपास 350 वर्ष लागली. आजही अमेरिकेच्या राजधानीचं नाव काय आहे? वॉशिंग्टन DC. काय? वॉशिंग्टन DC. सांगायचा मुद्दा महाराज हा, जर आपण जर ठरवलं महाराज कोणतं देव, मला देव पाहिजे ना, देव पाहिजेच हे तुकोबाराने ठरवलं होतं. देव पाहावाईच गेलो आणि देवाची होणी. अहो तुकोबाराय देव बघण्यासाठी गेले पण स्वतःच देव झाले. म्हणून तुकोबारायचं नामस्मरण जरी घेतलं तर काय होतो? यम कापतात महाराज. आणि त्या जॉर्ज वॉशिंग्टनला हे ठरवलं होतं, एक दिवस मी या जगावर राज्य करीन. महाराज आज अमेरिकेमुळे सर्व जग परेशान आहे. हे इतिहास कोणाचा आहे? जॉर्ज वॉशिंग्टन पासून. म्हणून ते राष्ट्र एवढं बळकट बनलं, एवढं मोठं बनलं कारण त्याचा संस्थापकच असा होता की एवढा बलशाली होता. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा संस्थापक एवढा महान विद्वान आहे तो म्हणजे ज्ञानोबाराया, तुकोबाराया. हे सर्व साधू संत मंडळींनी आपला संप्रदाय एवढा बळकट केलेला आहे. या संप्रदायाचं फक्त ज्ञान आपण पिलं पाहिजे महाराज. आपल्या राष्ट्राचं सुद्धा नेतृत्व महात्मा गांधीने केलं. महात्मा गांधी एकही दिवस राम नामाशिवाय राहत नसत. दिनरजनी फक्त नामाचं नामस्मरणच करायचं. ज्यावेळेस महात्मा गांधीला एका माथे धुरळा गोळ्या घातल्या त्यावेळेस महात्मा गांधी जाण्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा काय म्हटले? हे राम. म्हणून प्रत्येकाच्या खिशामध्ये आज महात्मा गांधी. बरोबर का जी? तुमच्या पिशवीमध्ये आहे का महात्मा गांधी? आहे का? त्या महात्मा गांधीने संबंध आयुष्य देशासाठी दिलं. अहो जोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी जगत नाही तोपर्यंत समाज आपल्यावर प्रेम करत नाही. म्हणून हे साधू संत मंडळी आपल्यासाठी जगले म्हणून आज आपण त्यांच्या नावावर कीर्तन करतो. कारण हे सहज शक्य नाही. जे जे लोक महान झाले ते आधी जमिनीमध्ये गाडल्या गेले, त्यांच्यावर आपण उभा झालो. माऊलींना स्वतःला गाडवून घेतला, तुकोबाराने स्वतःला गाडवून घेतला म्हणून आज त्यांचे जवाहर महाराज आपला संप्रदाय आज वैभव संपन्न नाही. आज महाराष्ट्रामध्ये एकही गाव नाही असं की त्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची सत्ता होत नाही महाराज. बरोबर का महाराज? प्रत्येक गावोगावी मध्ये एक तरी महाराज असतोच, प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतोच. हे ज्ञानोबा तुकोबारायचं वैशिष्ट्य महाराज. म्हणून तुमच्या गावातही
गेले 11 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. खरोखरच तुमच्या गावाला जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. का तर गाव छोट आहे, पण मंदिर जर बघितलं महाराज असं वाटतं तुमच्या गावची लोकसंख्या कुठे 1000-1500 आहे. परत हे दुसरं मंदिर तयार व्हायला इकडं मातेचं, ते सुद्धा मंदिराला असं वाटतं की पंढरपूरच्या मंदिरासारखंच भव्य स्वरूप आहे. हे खरंच वैशिष्ट्य आहे. महाराज संसार कितीही करा, पूर्णत्व कधी येत नाही, पण संप्रदाय एवढं करा की लगेच तुमचं पूर्णत्व येतं. तुम्ही जर संसार आयुष्यभर केला आणि सप्त्यामध्ये एक जाऊन नुसती चटाई जरी उचलली आणि एखाद्या महाराजांनी तुमचं नाव घेतलं राम भाऊ, ती चटाई सरळ करा, तुमचा उद्धार झाला. महाराज संसार कितीही करा, माईक मधून कोणी नाव घेत नाही. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य. म्हणून आज पहिला दिवस आहे, पण आता राहिले जेवढे दिवस राहिले प्रत्येकाने काय करा, इथं येऊन कीर्तन ऐका, प्रत्येकाने हरिपाठाला या, प्रत्येकाने गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण म्हणतो. गावात जेवढे लहान मुलं असेल, आता शाळेला सुट्टी आहे, जास्तीत जास्त जर ज्ञानेश्वरी पारायण जर केलं तर आपल्या गावामध्ये खरोखरच क्रांती होऊ शकते. हे सप्त्याचं फलित आहे. सप्ताह करायचा कशासाठी? सप्ताह आता ह्या बाबासाठी, या म्हाताऱ्यासाठी काही उपयोगाचं नाही. मग सप्ताह खरा युवा पिढीसाठी. म्हणून प्रत्येकाने आपल्या नातवाला सांगा, बाबा घरी टीव्ही बघण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा इथं जाऊन काय कर, 2 तास कीर्तन ऐक, 2 तास गाथा पारायण कर. ज्ञानेश्वरी पारायण नाही आलं तरी चालतं, येऊन जर नुसतं टाळ्या तरी वाजल्या महाराज तर माणूस तारल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, तुमचा आवाजच येत नाही. झोपले काय? झोपू नका पहिल्या दिवशी. बघा तुकोबा सांगतात, नामे तरलना नाही कोण आई